मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अध्यायमधला 46वा अध्याय ऐकणार आहोत। बरेच काही अध्याय आपले ऐकले गेले आणि बऱ्याच काही बायकांनी श्री दत्त जयंतीनंतर भरपूर जणांनी पारायण केले आणि कमेंट्ससुद्धा केल्या। तर धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, कारण की श्रीपाद श्री वल्लभ हे दत्तप्रभूचे अवतार आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार आहेत। या ज्या अध्यायांचे जो कोणी नुसतं श्रवणसुद्धा करतो तरी पण त्याच्यावर महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते, 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते। काही आपले आर्थिक अडचण या काही आपल्या मुलांच्या या पतीच्या मार्गामध्ये जर अडचण येत असेल तर यांचे नुसते अध्यायांचे आपण श्रवण केले, स्वयंपाक करता करता पण व्हिडिओ लावून दिला तरी पण आपल्याबरोबर पाठीशी श्रीपाद श्री वल्लभ हे आपल्या पाठीशी उभे राहतात। ब्रह्मा विष्णू महेश यांचा आशीर्वाद राहतो आणि त्याशिवाय मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात आणि सर्व पापांचा नाश होतो। तर अशा या अध्यायांचे पारायण मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला आवडले त्याबद्दल धन्यवाद। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने 46, 47 आणि 48 तीन अध्याय ऐकणार आहोत। एकूण 54 अध्याय आहेत। 2-3 दिवसात आपले संपूर्ण पारायण होऊन जाईल, म्हणजे आपलं एक पारायण होईल। तरी सुद्धा जर आपल्या रस्त्यामध्ये काही दगड असतील तर एक एक दगड बाजूला होते। जेवढे आपण कथा श्रवण केले, जेवढे आपण पुराणांचं श्रवण केलं तेवढे आपले सर्व मार्गात अडचणी आणि आर्थिक स्थिती चांगली मजबूत होते आणि आर्थिक स्थितीमध्ये सुधार होण्यासाठी आपल्याला मदत होते। तर अशा या अध्यायांचं पारायण दुपारी तरी ऐकावे, जेव्हा वेळ भेटले तेव्हा ऐकावे। मी तर जॉईंट फॅमिलीला आहे तरी सुद्धा तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते। जेवढा वेळ भेटेल तेवढा मी तुमच्यापर्यंत याच्यासाठी प्रयत्न करते की ताकी आपल्या मुलांचे सुद्धा भविष्य सुधरे, आपल्या मुलांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होय। आपण जेवढे पारायण केले तेवढे आपल्या मुलांना भरपूर आनंद येतो आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते। आजच आपल्या इच्छा सर्व पूर्ण होतील असे नाही, हळूहळू आपण जसे एक मटक्यामध्ये पाणी थेंब थेंब साचतं तसे आपण जेवढे आपण अध्याय ऐकले, पुराण ऐकले, कथा ऐकल्या, काही नवीन कथा ऐकल्या, तसा जो पाण्याचा मटका थेंब थेंब साचतो आणि मग भरतो तसं हे आपल्या पुण्याचा सुद्धा मटका एक असतो। तर तो थेंब थेंब पुण्याचा मटका भरून येतो आणि मग त्यावेळेस मोठ्याहून मोठी इच्छा आपली लवकरात लवकर पूर्ण होते। तर अशा या अध्यायांचं पारायण नक्की करा आणि दुसऱ्यांना सुद्धा सांगा, दुसऱ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना आपण जेवढा शेअर करू तेवढे पुण्य आपल्याला लागेल। तर आता आपण 46 अध्यायाला सुरुवात करूया। त्या अगोदर कोणी परत चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अध्याय 46वा। श्री गणेशाय नमो नमः। ओम जय जय गोविंदा गोपाळा भक्त पालका कृपाळा। कालाच्याही आधी काला करिशी लीला स्वानंदे भक्ताचा तू कैवारी। भक्त वत्सल्य नरहरी तव कृपेची थोरी। अनुपयमेय सर्वदा प्रसन्न असता तू जरी अशक्य कार्य होय तरी करेल कोण बरोबरी। अधूय तुझ जाणून या पीठापुराच्या तीव्र ओढीने शंकरपट धर्मगुप्ता चालणे। काल नागमनी स्वीकारून गतीने होत असे ते धवा। मार्गी आधार तित्य गृहस्था नावे नागेंद्र शास्त्री तयाचे। ज्ञान अत्यंत मंत्रशास्त्र विद्याचे होते तयासी। नाग सापाचे बहु फिरणे घरातून तयाच्या निर्भयपणे। दंश कोणास न करणे चाले गृही तयांच्या। सांभाळी तयाशी अपत्यापरी खेळवी तयांना अंगावरी। अनेक वर्ष नाग उपासना करी काल नाग मनास्तव। नागेंद्र शास्त्री म्हणे आम्हास आज अत्यंत शुभ दिवस। चरण महात्म्याचे घरास करी काल नाग मनास्तव। नागेंद्र शास्त्री म्हणे आम्हास आज अत्यंत शुभ दिवस चरण महात्म्याचे घरास। लागले भाग्याने 15 वर्षांच्या असताना गेलो श्रीपाद प्रभू दर्शना। क्षेत्री दर्शन घेताना काल नाग पहिला तो स्वयंभू दत्तमूर्ती निकट। फणीवर काल नागमणी शोभत काळासी जो शासत। काल नाग म्हणती तया तो महर्षी परी निरंतर। योग ध्यानी तत्पर भाग्याची ये दृष्टी समोर। एखाद्या मानवा मंगळ ग्रहाचे अशुभ स्पंदने घडी स्वकी यांचा विरोध त्याने। ऋण बाधा होणे वाढणे विलंब होई विवास। असून अंगी योग्यता फल न मिळे तत्वता। आदी मंगळ दोष समजता नाशी काल नागमणी। तो मज व्हावा म्हणून अति आर्त मम मनी मिळता काल नागमणी। वाटे कृतार्थ जीवन नरसिंह वर्माच्या घराजवळून जाता झाले। प्रभू दर्शन लीला विनाधे जलसिंचन करीती झाडांची।
कधी वर्मा बाग कामात आळे करिता औदुंबरात ताम्र पादुका अकस्मात लागल्या तयाच्या हाती 12 वर्षीयाच्या मापाच्या सामुद्रिक शुभ लक्षणाच्या पाते पादुका ताम्राच्या आश्चर्य वाटे शंकर भटा वर्मा त्यांना शुद्ध जलाने तदनंतर नारळ पाण्याने धुती पुसती प्रेमाने ठेवती श्रीपादासमोर दिसती ते उत्सुक पूजनाशी प्रभूचा अन्य संकल्प त्याशी करवाळूनी प्रेमे पादुकांची बोलवितो नागेंद्र शास्त्रास पीठाची एका स्थापना करून करी तेथे पादुका पूजन होईल मनोगत तव पूर्ण भावे पादुका पूजिता स्वयंभू दत्तासी तू पूजिले मन ममतेने प्रसन्न झाले काल नाग मन्यास्तव त्वा प्राथिले पुन्हा पुन्हा श्री दत्तांशी काल नाग स्वमन्यांनी करीत असे जयाची पूजन तो मी प्रसन्न तव प्रार्थने करी सेवा पादुकांची आदी व्याधी पीडित जन येता देई पादुका तीर्थदान करिता भावे ते प्राशान होई शमन तत्पिढीचे नागेंद्रा तो मी श्री दत्त येथील धर्मगुप्त शंकरभट मिळेल त्याद्वारा मनी निश्चित पूजी भावे तो वरी काळ तन मन प्राणांचा असे वेगवेगळा साचे आत्मा असे अल्पित त्याचा संगन काळादी बंधना उदयास्त ब्रह्मांडीचा पर्यंत तो कालाचा ठावन तेथे अनन्याचा परी काळ मम सेवक करीती जे मम आराधना काळ पुरुष अनुकूल तयांना भूत प्रेतादी महाशक्तींना सामर्थ्य नसे पिडण्यास शरण आले मम पदाश सदा मम नाम मुखासी सद्भाव जया सर्व भूतांशी पिडू शकेत न त्या कोणी सर्वासी बल माझ्यातून सर्वांचे बल मीच जान मीच सर्वाधिक बलवान जीव वृद्धी मजमुळे मंदो मत जो गर्वाने ज्याचे जे बल माझ्याने ते मी परत घेता त्याने व्हावे लागे फजित सृष्टांशी व दुष्टांशी बळ माझेच तयाशी मंदोमत जो अहंकाराशी न करी मम आराधना जो ठेवून या सद्भावना करी तसे मम कल्याणार्थ साची निरपेक्ष भावे पंडितांची पीडितांची व्हावे सेवा दिले लोकांनी स्वच्छेने स्वीकारी ते धनलीनतेने अधिकाची अपेक्षा न करणे याची कल्याणाचे सदा उपदेश प्रभूंचा आठवत चिंतन बोध लिल्याचा करीत प्रवास पुढे चालवित येती त्रिपुरांत क्षेत्री घेतले त्रिपुरांतकेश्वर दर्शन अनेक दिव्यानुभव जाण येती तयाना मुख्य कारण श्री पादका जवळी वाटे चाललो त्याच्या सवे आमुची पावले त्यांनी चालावे आमची मुखी तयाने बोलावे जे कधी न कळे आम्हा भोजन आमच्या मुखाने रक्तापरी शरीरातून फिरणे जीवात्मा परमात्मा असणे अनुभविणे ऐशा परी निराकाराचा स्पर्श सगुण रोम रोमी असे भरून श्रीपाद चैतन्य नित्य नूतन लीला दावीत असे भक्तासा जी न कधी पाहिली जी न कधी ऐकली ती प्रत्यक्ष अनुभवली लीला श्रीपाद कृपे अच्चरक त्रिपुरांतकेश्वराचे भास्कर शास्त्री पिठ्यापुराचे षोडशी राज राजेश्वरीचे भक्त ते अनन्य स्वप्नी मंत्र दीक्षा देवीने वाढवितेसे भावशुद्धतेने अनुग्रह भाववृद्धी करणे स्वभावे असे तिचा शंकर भट धर्मगुप्तासी प्रार्थिते अतिथ्य स्वीकारा ही विनती जवळी श्रीपाद पादुका जाणून ती करीती आग्रहाने स्वीकारती त्या निमंत्रणा श्री पादुका ठेवल्या पूजास्थाना भक्तिभावे पूजिता त्यांना आवाज येई त्यातून श्रीपाद प्रभू म्हणती आम्हासी धन्य तुम्ही या पूजनेसी पूजती भास्कर शास्त्रीसी ताम्राच्या होतील सर्वन सुवर्णमय हिरण्य लोकांच्या महापुरुषांनी या पादुकांशी अभिषेक अर्चनी तदनंतर त्या मी घालून वर देतो कारण लोकी तदनंतर हिरण्य लोकी जाऊन देतो महापुरुषांशी अचरवचन आशीर्वचन पादुकांची तेजोमय सिद्धी जाण होत असे ते धवा आणतील तदनंतर पिठापुरात सुवर्ण विमानातून जात 18 सहस्र सिद्ध असत समंत्रक पूजन ते करतील पिठापुरी मम अवतार स्थलात भूगर्भी खोल 300 हात करतील ती प्रतिष्ठित सुवर्णमय सिद्ध पादुका स्वर्ण नागजे दिव्य कांतीचे 64 सर्व सहस्र योगिनीचे पूजन मम दिव्य सिद्ध पादुकांचे करतील प्रतिदिनी दिव्य पादुका स्वर्ण सिंहासनावर योगिनी सिद्ध ऋषेश्वर यांचा मेळोनी दरबार सत्संगी संबोधन संलग्न असे या मदिरांशी भरी भौतिक रूपे अदृश्यशी सुवर्ण पीठापुरी पादुका मंदिराशी पाहतील अनंत योगी होईल सभोवती पीठापूर चित्र विचित्र घटना घडणार रांगा भक्तांच्या लागणार मम पादुका दर्शनाशी भक्तांनो राहा अत्यानंदात हाये मी तुमच्या हृदयात सद्भाव असो सर्व सर्वित्र कल्याण होवो तुमचे ऐकता ही अनुग्रह वाणी रोमांच उठती स्वर्गातुनी आनंद बरसे नेत्रातुनी लोपले कालभान षोडशी राज राजेश्वरीचे भास्कर शास्त्री भक्त साचे विवरणार्थ देवी महात्म्यांचे प्रतिती भक्त दोघे सांगू लागले भास्कर शास्त्री बंधूंना द्यावी विद्या ही सतपात्री ब्रह्माशक्ती ही जगतधात्री देवी राज राजेश्वरी होई मन विशाल याने
राजराजेश्वरीच्या शुद्ध चरणाने मनमेधा विवेक शक्ती होणे, अनुग्रहाने तिच्या रूपे अनेक दिव्य चैतन्याची परी पाहिजे जे ते समजण्याची वृद्धी विशुद्ध एकाग्रसाची जी देई राजराजेश्वरी कृपे तिच्या विशाल भाव असे त्यात समृद्धीचे व्याव दिव्य मातृशक्ती ही अनंत विवेकाची ही खाणी महान कार्य सफलते लागून अनुग्रह अवश्य मानून आराधिती प्रेमाने नसे अगम्य तीच काही हवे ते सर्व जाणून घेई माऊली सर्व जीवांचे सर्व काही जाणे बदलू शके पक्षपात तिच्यात नसे अभिमान वा द्वेष न दिसे पाहून साधका तरस प्रकटतया माते परी अनुग्रह हिच्या साधकाचे विवेक बळे विरोध शक्तीचे घडे दमन भक्तांचे मनोरथ पुरविती भक्ता देई फल इच्छित असंगत्व आपुले न सोडित शासन जबरदस्तीने न करीत परी चालवी प्रगती पथा जगदंबा ही क्षमामूर्ती दयाघन ही ऐसी कीर्ती करुणामय विवेकस्फूर्ती न सोडी ती कदा ऐसी ज्ञानरूपी ज्ञानबोधिनी कर्तव्य दक्षता सत्य शोधन गुणी असता तो अनुग्रह धनी होई तिच्या दयेने राहती शंकर भट पीठापुरात श्रीपाद वल्लभ कृपा लाभत तेने ती दीक्षा सुपलित धन्य महाप्रसाद गुप्त असे जी जीव मात्रात विवेक शक्ती जी होता जागृत असाध्य काय तया असत सर्व कल्याणकारी जे परी लाभे श्रीपाद कृपाने सर्व नियामक करुणागणे म्हणता आपले काय उने भाग्यवान तो भक्त महालक्ष्मी महासरस्वती महाकाली नामे आदी शक्ती दश महाविद्या रूपे असती निजात्म शक्तीचे जी निजा शक्ती रूप धरी स्वय शक्तिमान सात करी श्रीपाद श्री वल्लभ निर्धारी जाना तुम्ही भाविक बोले ऐक जगे जियसी वै खरी वाणी म्हणती तियसी असे जी कंठापर्यंत पर्यसी वाणी ती मध्यमा स्थान तिचे कंठात विहार चाल मनात त्याहून जो खोलात अर्थ ज्ञानरूप जी असे ती अशी म्हणती पश्यती शब्द रूप न घेताच ती प्रकाश व्यापक स्थिती हृदयी पश्यती नामासु सूक्ष्म जी विषयाहून केवळ स्फुरण जे जान ते रूप परिशी आपण अनुभवा नाभी मुलात गुणत्रय जगत्रय मूर्तित्रय अवस्थात्रय अंबिका जी सदा सदय आदी शक्ती त्रिपुर भैरवी सांगतो तिची उपासना शरण जो तिच्या चरणा करी आत्मसमर्पण तो सर्वदा निश्चित ज्या दृश्य वा अदृश्य शक्ती जीवन विकास अवरोधती निश प्रभू त्या सर्व होती शरण जाता आदी शक्तीस यास्तव अनिवार्यता श्रद्धेची लागे स्पष्टता जीवन मूल्याची तेने जाणीव सुरक्षिततेची वाढवी आत्मविश्वासा शक्तिहीन ज्ञानहीन निर्लेपता जे अंधनपणाची तत्वता तेने विनाश वाढता होय या जगता माझी प्रकृतीच्या बंधनातून मुक्त करीत असे ज्ञान शक्ती अनुग्रह पूर्ण व्हावी संगन शांती इच्छा ज्ञान क्रियेचे आविष्कार जे चित्त शक्तीचे विकसन तयाच्या पूर्णतेचे घडे ब्रह्मात्म स्वरूपी पुरुष तटस्थ चैतन्याला प्रकृती कर्म करणाऱ्याला म्हटले साक्यानी तयाला प्राथमिक सार हा चैतन्य कर्म न करी नसे ज्ञान प्रकृती अंतरीही तो निम्न स्थिती करे सृष्टी प्रकृती पुरुष गुणे चैतन्य लंगडे असे प्रकृती आंधळी दिसे परी सर्व व्याप्त असे प्रकृती पुरुष तत्व लंगडा आंधळा भाऊ याचे प्रतीक दावती श्रीपादसाचे अधिष्ठान रूप दोघांचे स्वयं आपण श्रीपाद पुरुष आणि प्रकृती होता उन्मत्या म्हणती ईश्वरी स्थित अवरुद्ध तयाचा तेज व्यंग आपुल्या बंदीचे निवारतील श्रीपाद त्यांचे दुर्लभ तत्व जगाचे हरिण यांचे प्रतीक दावतील जगताला एकदा कुकुटेश्वर मंदिरात येई संन्यासी दत्त भक्त म्हणे कार्य निर्विघ्न होत घेता दत्त दीक्षेशी स्वयं देई दत्त दीक्षेशी स्वीकारी तो दक्षिणेसी ऐसे कित्येक ब्राह्मणांची दिली दीक्षा त्याने दीक्षा घेण्याने न घेण्याचे वाद चालती लोकांचे विचारार्थ तेथे समलेनांचे होत असे आयोजन अध्यक्ष बापानाचार्यांनी प्रतिपादले संमेलनी दीक्षाधिकार असे सर्वजणी सर्वांचे श्रीदत्त अष्टादक्ष वर्णांच्या लोकांना सुवर्ण संधी ही सर्वांना संन्यासी महाराज त्यांना घडवतील लाभ जे इच्छुक संमेलिनी काही जणांचे म्हणणे असे आग्रहांचे शूद्र असती अनाचारांचे दीक्षाधिकार नसे तया घ्यावी तयाची दक्षिणा स्वतप करावे शुद्ध तयांना नको दत्त दीक्षा तयांना करावे दर्शन प्रदक्षिणा सांगती बापा नार्य तयांना सर्वत्र आचार अनाचार जाणा निवडणे कठीण तयांना असावी मेघवृष्टी तेने सामूहिक कल्याण स्थैर्य क्षेमावरी दृष्टी ठेवून करावे दत्त यागादी यजन जेणे होय विश्वकल्याण दक्षिणा घेणे शूद्रांची आणि दत्त दीक्षेस त्यांची पात्रता न म्हणता याची अन्यता तयावर दक्षिणा स्वीकारणे जरी त्या शुद्धता तरी सर्व वर्णांशी समानता नसता स्वतंत्र दीक्षा आवश्यकता
असे काय. बहुरकम ही दक्षिणेची सर्व वर्णात गरिबांची सोय कशी होईल याची घडेल उपास मारतया. दक्षिणा असावा ऐच्छिक, दाता असावा भाविक, निर्लोभ, स्वीकार करता सम्यक, तरी कल्याण दोघांचे. संन्यासी महाराजांनी दिलेली प्रदक्षिणा घेतली. ज्यांनी ते बोलती त्या संमेलिनी आग्रहाने ते धवा गावी आपल्या येता. संन्यासी पूर्णकुंभ वेद मंत्रांनी त्याशी केलेन उचित स्वागतांशी. लाजीरवाने परिषदेस हे बापा नार्य तया म्हणती. हाये उचित स्वागत पद्धती परी. शिष्याद्वारे सूचना ती देणे परिषदेस गरजेचे. तदनंतर जे सर्वानुमते नियोजन होय पुरते. मग सांग्र संगीत स्वगतांत होणे तसे शक्य. येथून पुढे त्यांच्याबरोबर शास्त्र चर्चा सदाचार सत्संगात प्रवेशन सार लाभत असे भाविका. परिसन्यासी स्वामींनी जाना येणे पूजने दीक्षा देना. केले न देता पूर्वसूचना दक्षिणा ही अपेक्षली. यावर ब्राह्मण म्हणती तयास ही वेळ न चर्चेशी खास. जावयासह तुम्ही दक्षिणेस देऊनी दीक्षा घेणार का. उत्तरती बापनार्य यावरी सामूहिक स्तर्यास्तव दीक्षा खरी. घेताना व्यक्तिगत खरी दक्षिणासे नसे या त्यास्तव दीक्षार्थी जे जन त्यांनी घ्यावी स्वच्छेदन. परिषद ही जाण सामूहिक कार्यस्तव श्रेष्ठी आणि वर्मांनी न घेतली दत्त दीक्षा जाणूने. जाती श्रीपाद तयाच्या भूनी म्हणती ते तयांना नका होऊ निराश. देतो मी दत्त दीक्षेस यथाशक्ती दक्षिणेस. देईन मीच चिंता नको. मंडल दीक्षा 40 दिवसांची गरज नसे इतक्यांची. पुरे क्षण एकची सार्थक करण्या जन्माचे. अष्टदक्ष वर्णांचे लोकांना दीक्षा देती श्रीपाद तयांना. अनुभव येई त्याच क्षणा सर्वांना ते धवा. अध्याय हा परम पावन टळे लोकनिंदा पूर्ण. सर्व पापांचे नाश होय असाध्य कार्यात जाण. सर्व कार्यात यशस्वी होय यश लाभे श्री दत्त कृपेने. इत श्री चरित्रामृत श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ शंकरपट संमंत श्री स्वामी समर्थ अवतार धारक परम पूज्य गुरु मावली चरणपस्त नमस्तु. अध्याय 46 संपूर्ण. अध्याय 47. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो दयानिधी योगी राजा अवतारलसी भक्त काजा. देऊनी स्वतेज ओज हरिसी भव्य व्यथा. श्री दत्ता तुची श्रीपाद हरिशी भक्तांच्या भवताप निवारसी अवघा व्याप. विवेक धन देऊनिया तुची तेतायुगी अत्री नंदन. कलियुगी होसी सुमंती नंदन. असो तव चरणी वंदन सर्वदा नम्र भावे. अमय कीर्ती तू सर्वंदा निवारिशी अवघ्या मदा. देशी स्वरूप संपदा शरणांगत भक्तांशी. दुसह्य भव व्यथा देखून कळवळे करुणा घन. देई दीक्षाधान मेघवृष्टी सम सर्वांना. निर्धारे सर्व रूप जरी दत्त रूपे प्रकटने घरी. भक्तांचे आशीर्वाद सरी पडती मांगल्याचे. सर्व कृतार्थ दीक्षणे भजन पूजन कृतज्ञतेने करीती दत्तांच्या आवडीने. गुरु दत्त रूप श्रीपाद धरुषणे दुधाने जलाने समंत्रक स्नान अभिषेकाने. पूजती विधाने भक्त निरनिराळ्या घरात. जरी उन्नती व्हावी सर्वांगी. बाण व्हावी दैवी संपदा अंगी. लक्ष नको इतरांच्या वेंगी. रूप ते दिगंबराचे असे मजसी फिरणे सर्वत्र. भ्रमणेत जगोद्धारात परिस्मरता मजतेत. प्रकटेन भाव जाणून या श्री दत्तांची रहाटणी अशी. देऊ आम्ही भोग मोक्षाशी. जाया काया वाचा मानसी. गोडी मत्स्यरूपी सदानंद त्याच्या घरी. उपदेशती श्रीपाद निर्धारी. नरसिंह वर्माच्या घरी. पाहती भास्कर पंडित शुभद आशीर्वाद देऊन. केळ एकची स्वीकारून दान गाईस तयेची. करुण दावती सहज संतोष सर्वदा रंगले प्रेमाने. त्या श्रेष्ठी घरी अगत्याने घालती श्रेष्ठी मंगलस्थाने. अर्पती गोरसा सदै प्रभू ते सांगती. दूरचे भक्त बोलवितो आता. पिठापुराची वस्ती सरत आली वाटेत. सरले पिठापुराचे करणे कार्य जगद्वाराचे. मनोगत हे श्रीपादांचे कळले मात्या पितांना. अशी गंगा सुलभ घरी. तरी सहज सुख अंतरी. वियोग कल्पना व्याकुळ करी. श्रीपादांची तयांना दिगंबरास केवी. कोंडात मोहस्तेव किती समाजावता. निर्णय अटळ मम आता. सोडणे पिठापूर अधीर माता पित्यांना. वियोग तो सर्वेना. तयाचा विवाह वार्तांना आरंभितो त्या पुढे. असे मुलांच्या लग्नाची जबाबदारी आमुची. माता पिता म्हणे तिची सांगती. श्रीपाद स्वये दर्शन अनघा. लक्ष्मी समेत दावती श्रेष्ठी वर्मांची. साक्षात पहा तुम्ही ही निवांत. दत्त अनघा युगल रूप दिसे बाल. दत्त अनघा युगल दिव्य शांत. अतिमंगल सरली अंतरीची तळमळ. शब्द मुखी उमटेना.
विमल अवधूत रूपाने सांगितले होते. जाणे विवाह प्रस्ताव मांडता सांडणे घर मज निर्धारे. तथापि असे जाताना श्रीपाद स्पर्श तिथी बंधूंना जयंत अपंग तयांना अवलोकती कृपादृष्टी सर्वेशांच्या अगम्य लीला पंगू करी गमनाला दृष्टी आली अंधाला सर्व ज्ञान प्रकटे हृदयी असा चमत्कार पाहून आश्चर्य नंदे माता पिता आपण दंग होती ते धवा जाण जमले भक्त सारे सर्वज्ञा तू वचने दिले आझोड श्रेष्ठी वर्मादिकांचे भले दूध बाकीचे जे राहिले काय करीसे तयाचे वचन हे ममतिकांचे वंशजाशी न विसरणे तयाच्या ऋणाशी घेऊन सेवा तयांची त्याशी करीन प्रधान तव सासरची वेद परंपरा चालवतील हे ज्येष्ठ बंधुवरा न विसरो दांडीकोटा वशजा खरा वचन हे पित्यासेही माते गमतीने जावया परी म्हणती वाजवळचे जरी वागेन तसा तया बरोबरी घेवो भोजन दक्षिणा माहेरची तव मानसे वात्सल्याने आपलेसे करीती मजा आपसे मी जवळी तयाचा पूजा अर्चादी नियमांचे अवंडवर नसे त्यांचे परी अनुभव पत्यांचे लाभत असे सकाळांना हाती बांधती पवित्र दोरा प्रतीक सहज योग खरा अनंत सूत्र ते उद्धारा विश्वजनांचे सर्वदा सांगती श्रीपाद शूद्रांचे ही अवहेलना न शास्त्रांचे करिता मम भजनाशी कल्याण तुमचे निश्चयी पिठापुरी कर्मकांडी ब्राह्मणांनी कळविले शंकराचार्यांना तक्रारांनी श्रीपाद संबंधे तो बहिष्कारुणी रक्षावे धर्मांशी 16 वर्षी बालक स्वतःचे म्हणवितो दत्ता अवतारास वाटे देवद्रोह हा खवास परिदंबिते सारे भेटती ते बापा नार्य म्हणती श्रीपाद स्वतजे दीपाविती स्वलीलेने रमविती दूर करीती मायाजाल भाग्यवान आम्ही किती दृष्टी पाहिल्या श्रीपती मनोहर दिव्य दर्शन ती आनंदाचे वाटते ऐकून हृदयगत बापा नार्याचे शब्द न फुटे दंबी ब्राह्मणाचे मुखी जा सर्वदा निंदाचे जळले बेसन झाले अद्भुत वर्तमान कल्मिष जाई मनातून परतले स्वगृहा लागून शांतपणे तेंधमा अप्पलराज करी सांगत वाटे श्रीपाद वियोग बहुत परिस्मरतांची वाटे साक्षात ठाव नसे वियोगांशी न केवळ अप्पलराज घरी सांगत वाटे श्रीपाद वियोग बहुत भारी परिस्मरतांची वाटे साक्षात ठाव नसे वियोगांशी न केवळ ही कल्पना घडे स्पर्श संभाषणा आशा अद्भुतांच्या खुना म्हणून सांगाव्या धन्य आम्ही जनक जननी धन्य झालो जीवनी झालो आनंदाच्या धनी निरंतर सर्वता आनंदाशु नेत्रातून ओघळती अप्पल राजू पाहून ओशाळती ब्राह्मणगड म्हणती धन्य लीला व्यंकटया सांगती सर्वांशी आतापर्यंत जे चर्मचशुषी भाग्य ते ही मनुचशुषे लाभत आश्चर्याने आमचे सर्व निवासांत हवे तेव्हा प्रभू साक्षात ही तो प्रभू लीलांची मात पाहो प्रत्येही सर्वजण म्हणाले नरसिंह वर्मा ब्राह्मणांना श्रीपाद प्रभूंची आघात करुणा दूर केले महामोयांना आनंद दान देऊन या महाप्रभू श्रीपाद अवतीभवती आम्हा सवे वाटे खेळती लीला विनोदे हस्ती हसवती सर्व काळ आम्हाशी कैसा वियोग तयांचा जो सदचिद्ध घन साजा अनुभव आम्हा तयाचा निश्चय सर्व काळ कल्पना श्रीपाद सत्य स्वरूपांची आली दत्तभक्ता संन्याशी साची अंतरी त्या पश्चातापाची होतसे उल्लाघाल श्रीपाद स्वयं श्री दत्त सुचविन होती ते ध्यानस्थ आपण खात्री होई ते अंतरातून श्रीपाद कृपेने ते धवा प्रश्न टीकाकार ब्राह्मणमणी श्रीपाद दत्त असती का भुवनी असता छळणे अशक्य होऊन होईल दोष आमुचा श्रीपाद प्रभू परम उद्धार त्रास सोसून स्वभक्तावर कृपे करीती उद्धार स्वभाव हा तयाचा पिठापुरी रती बेसवून शोभायात्रे काढिता भाविक गण धनराशी दक्षिणा म्हणून तिचा न लोभ तया गुरु दक्षिणेच्या लोभाने संन्याशांचे दत्त दीक्षा देणे आकांक्षा पूर्ण न होता त्याने म्हणावे अभाव निष्ठेचा ऐशी संन्याशांची मती राहे अंतरी सदा भीती प्रकटवतील सत्यस्थिती श्रीपाद प्रभू म्हणून या ते समयी कुकुटेश्वर मंदिरात एक वृद्ध ब्राह्मण येत नाव नरसिंह काश्यप गोत्र महाराष्ट्र प्रांतीचा कुकुटेश्वर स्वयं दत्ताचे दर्शन घेता दत्त दीक्षेचे कळितो तयाने जवळीचे धन अर्पिले संन्याशांचे पाहून त्या धनराशी संन्याशाशी हर्षित माणसे म्हणे दीक्षस्थ ओझळीत करी पुढे आताची कमंडलूत पवित्र जाल कमंडलूतील पवित्र जलास घालिता ब्राह्मणाच्या ओझळीस पडे विंचू त्यातून खास कंठ कोरडा ब्राह्मणांचा धनलाभ आनंद संन्याशांशी ब्राह्मण ओरडे वृश्चक दशेसी कितेक जन जपती मंत्राशी उत्तरुण्यास्तव विषते दाह कमी होईना केले उपाय नाना केली सर्व देवा अर्चना निरुपाय ब्राह्मण मूर्छित भेस येई मुखातून पाहून पिढा दारुण संन्याशी बैसे लपून देवळांच्या कोपऱ्यात हुड किती संन्याशास सारे परी ते कोठे न दिसे सारे दोष देती त्यास वारे फिरले दैवांचे किंचित समयाने ब्राह्मणांशी येई शुद्ध परी उदर वेदनेसी असह्य वाटे तयशी उचकी ही लागली तव येई एक शेतकरी
म्हणे व्यंकया आमच्या परोपकारी श्रीपाद प्रभूंचा भक्त निर्धारी देई या मंत्राक्षता. वृद्ध ब्राह्मणे त्या घेऊन श्रद्धाभावे मस्तकी धरून वंदिले मनोमनी श्रीपाद चरण. पीडाशमे तत्क्षणी विश्वास उडाला संन्याशावरचा. सर्व दीक्षित पैसा दक्षिणेचा घेता ती परत त्यांच्या. हाकलीती संन्याशास काय करावे धर्माचे. विचारिती बापनाचार्य साचे. या द्रव्ये अन्नदानाचे करावे आयोजन. अन्नदान प्रिय श्री दत्ताशी तेने तत्काळ संतोषी सर्वांशी. अन्य दत्त दीक्षेशी सर्वांशी नसे आवश्यकता. कुकुटेश्वराच्या प्रांगणात करा मंडप. अनंत संतप्त्यात होवो श्रीपाद नामस्कीर्तनात. उत्सव प्रेमाने अष्टदक्षाक्षरी नाम जपाने परिसर. अवघा धनाने दिव्य या महामंत्राने विश्व अवघे भरेल. श्रीपादाची ऐसी भविष्यवाणी प्रकटली सत्य त्या प्रांगणी. तेने आनंदली मेधनी सतोष सकळशी. 16व्या वर्षी वैराग्य घेऊन सोडती श्रीपाद पीठापुर पठ्ठन. सधर्म प्रस्तारस्तव जान भ्रमण तयाचे हे न पडावे माया संबंधात. दीक्षादाने जगोधारार्थ ब्रह्म असंग साक्षात. अनुभवने भक्तांशी ऐसा संकल्प प्रभूचा. उद्देशा गृह त्यागांचा तेने विश्व कल्याणांचा. मार्ग होई प्रशस्त अध्यायाशी या पठते. टळे लोकनिंदा निश्चेता. हरवलेले मूल तत्वता मिळेल प्रभू कृपेने. आशीर्वाद मिळेल श्रीपाद दत्तांचा. इत श्रीपाद चरित्रामृत शंकरपट संमंत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरु माऊली चरणपस्त नमस्तु. अध्याय 47 संपूर्ण. अध्याय 48. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो प्रणव निर्दश दृष्ट्यासह तू दृश्या. गिळून दृग मात्रे परेशा. उर्षी तू लीला मात्रे. जे मन वाचिता देश काल बंद रहित. सत्य ज्ञान अनंत ते तू साक्षात श्रीपादा. अगम्य तव लीला प्रवेशन तेथे तर्काला. द्वैत नसून द्वैत्याला. स्वरूपी दावशी लीलेने खुंटता धाव शब्दांची. चळवळ मनबुद्धीची थिजता तू भक्तांची. आवडी पूर्वीशी वेगे. शंकर भट धर्मगुप्तांचा. भास्कर पंडितासह साचा. चाले सत्संग नियमांचा. अति आवडीने पिठापुरी. सांगती भास्कर पंडित. विद्यो उपासना सर्वश्रेष्ठ. वयाचे बंधन त्यात नसे. सर्वता महालक्ष्मी महासरस्वती महाकाली आदिरूपी असती. स्वयं श्रीपाद वल्लभ येती. जाना निश्चय शंकरभट विचारती. आदि श्रीपाद पद्यावती व्यंकटेश्वर कधी. अनघालक्ष्मी अनगदेव कधी. त्रिमात्रा स्वरूपही सांगती. निश्चय रूप तयाचे कोणते असे सदाचे. सांगा तेने श्रद्धा भक्तीचे. फुलेला अंतरंग सांगती पंडित तयाशी. दिसती अनेक जीवराशी. तरी परमात्मा अंतरी सर्वांशी विद्यमान. शास्त्र म्हणे मुंगीपासून ब्रह्मापर्यंत. चरापासून अचरापर्यंत दिसे भासे त्या सर्वात. अधिष्ठान रूप परमात्मा म्हणून सृष्टी रूपाने जे चैतन्याचे खेळणे खेळता असंग असणे. चिन्मात्र रूपे भरून जरी सर्व रूपात. असे श्रीपाद अलिप्त जेवी जळी प्रतिबिंबात. सूर्य दिशे परिवेगणा. वैष्णव माया हीच जाना. तयास सृष्टी निर्माणचे बंधन श्रीपाद. त्रिदेवता जाणे खेळणे ते चैतन्यात. चिन्मात्र स्वतः असती रूपे निरनिराळी धरती. योग मायेची लीला ती दावीत असे तातात्म. या परी विवेद रूपी चराचर व्यापून असणे. परी असंगपण न मोडणे ऐश्वर्य हे तयाचे. धरिता विविध रूपांशी. पाळणे सृष्टी नियमांशी. आचरून धावणे धर्माशी. नसे बंधन कधी तया. शक्ती जीवात्म्याची ऐसी धरी तो. विविध रूपांशी भोगी विविध भोगांशी. एक चिकाळी लीलाही. परिधरिता रूप तयाने. तयास सृष्टी बंधने. कष्टाने मर्यादा पाळणे. विशेषता योगी अंशी. आद्य पुरुष आद्य शक्ती. अनघोघा नगे परी नित्य युती. ते ही श्रीपाद वल्लभ मूर्ती. अर्धनारी नटेश्वर. मर्यादा परिमितता रूपाची. ही तो सूक्ष्मता. धर्मांची धर्माधर्म सूक्ष्मता वेगळीची जाणती विवेकजन. दिव्यानुभव अनुभव वितरण्यास मांडिले विश्वनाट्यास. विश्वदात्याचे जीव चैतन्यास मिळत असे गती. श्रीपाद प्रभू जप ध्यान करीती कठोर तपाचरण. वेद पठन आणि यंजन. फल अर्पिणा सृष्टीच. जेवी कष्ट माता सोसी. फल देतीस असे निज बळाशी. तेवी श्रीपाद स्वभक्तांशी. फल अर्पिते वात्सल्य. पराशक्तीचे रूपे तीन. अतीत शक्ती विश्व जाण. अनंत सत्य आकर्षण. चैतन्य रूप होई शक्ती. शक्ती तीच विश्वरूपाने प्रकटवती जीवपणे. प्रवेशून त्यात बळ देणे विश्वस्थायी स्वभाव. मानवताता ती विश्वतत्वाने राहे अनंत दिव्यतेने. हेच अनघालक्ष्मी प्रकटणे रहस्य जाणा तुम्ही. पराशक्ती अंश मात्राने असे जीवात निर्माहणे. अंती त्या आकर्षणे मूळ स्वरूप आपल्या. तिजसी योग तंत्र शास्त्रांनी संबोधले. कुंडलिनी बहिर्मुखी विश्व उभारणी करी सहार. अंतर्मुखी अनग देव तो श्री दत्त गुरु तोची.
श्रीपाद वामन सद्गुरु तत्सकल्पाविन ह्य परू न पावे जीवास सत्य संकल्प प्रभूचा करणे सार्थ हा तिचा स्वभावीच नित्याचा माता पित्या परी दिव्यानंद अनंत दिव्य स्थिती अनंत दिव्य शक्ती अनंत अनिवार्य चैतन्य सृष्टी लोक त्या खालता परी अलौकिक श्रुती म्हणे महरलोक दिव्य चैतन्य महाशक्ती येते सर्व सर्वदा यशवंत ज्ञान सहज पूर्णपणे तेत विसावे आनंद तेत सत्य दुःख भाव ही एक सच्चिदानंद भूमिका दुसरी दिव्य चैतन्य तिसरी त्या खालची भूमिका अज्ञान नामे येथे जीवा तन मन असे परिमर्यादा ग्रासित असे वैफल्य पीडत असे या भूमिकेत ऐसे विलास भूमिकांचा तीन असे अनघा लक्ष्मीचा जाण आद्यंत तिचे क्रीडेन परिगुप्त रूपे चैतन्य राज राजेश्वरी मूर्ती रूप साचे जे अनंत करुणाचे आश्रयस्थान भक्तिभावे स्वबालका परी असे सूर अजुर जरी वा भित्रे अहंकरी समान दृष्टी सर्व करी असता भूमिका प्राणपयी अथवा ती मनोमयी अज्ञाने मोहमयी जीवा म्हणती असर भित्रे ती दुराग्रह जरी तपे होती अहंकरी म्हणती राक्षस तयांना जरी असती प्राणमयी भूमिका प्रचंड तीव्र भाव त्यांचे बळ अचाट सामर्थ्यांचे निम्नस्तरीय प्राणमयीचे पिशाच प्रमादी जाना तया रूप असुरी वेश बदल शरीरी ते रूप पिशाच परी जान दुराशे मन त्यात राक्षसा बल प्राणाचे तयास नसे मनाचे लाभ मनन करण्याचे तेने ते हट्टी बहु कल्ली रूप सहार शक्तीचे विघातक आणि विधायक साचे दिसे श्याम वर्णाचे अज्ञानाने विध्वंसक विधाय शक्ती माया सहारणी विवेक शक्ती करी साधगा उद्धर्व गती महाभयंकर भयंकरा राज राजेश्वरी विवेक शक्ती काली असे बलशक्ती महाकाली अनंत शक्ती उद्धर्व गती धात्री त्वरेरे विघ्न येता साधनेत महाकाली सतो अंतरंगात करी आव्हान प्रार्थित होय उद्धर्व गती निर्विघ्न राज राजेश्वरी विवेक स्वामिनी महाकाली बल स्वामिनी महालक्ष्मी सोदरी अखानी शूद्र संतुष्टी पुष्टी दाई जी विवेक बल आणि शक्ती मूळ आदी शक्ती सर्वांग संपूर्ण शक्ती विकसित हो परिपूर्णता साध्यांना परिपूर्णता पूर्ण विवेक बल सौंदर्य परिपूर्ण यांचा व्हावा संयोग पूर्ण तरी पूर्णपणे गहना योग जे गहन सौंदर्य सामरस्य पूर्ण हा चिदालस जान लाभे अनुभव्य गुरुभक्ता लक्ष्मी भौतिक संचय प्रति महालक्ष्मी परमानंददायक जी परम प्रेम प्रदायक आदी देवता तिच्या कृपे दिव्य जीवानंद लाभे भक्ता जरी तो मंद यास्तव गुरुनामाचा छंद लागो जीवो सर्व काळ लाभण्या शक्ती अनगा लक्ष्मीची विवेक बल सौंदर्याची तेवीच कर्मी कौशल्याची असे आवश्यकता श्रुती प्रशशी सरस्वती माते सदस्य महाविद्यात मातंगी तीस म्हणती वैखरी वाणीस महासरस्वती निराळी दिव्य कुशलता आत्मचैतन्याचे कर्म प्रतीक महासरस्वतीचे पूर्णत्व इष्ट कर्माचे करुणा कृपा प्रसादाने लाभत असे दिव्य गान आत्मचैतन्याचा अननव्य कर्मसिद्धिस्त्व पूर्ण होय उपयोग विषय सुख आनंद भास शक्ती सामरस्याने वास आनंद नित्य प्रसन्नता निरंछासी सर्वदा आनंद रूप परमात्म्याचे तेची ध्येय योग्यांचे ते सहज गुरुभक्तांचे नांदे अंतभार्य राज राजेश्वरी महालक्ष्मी महाकाली या देवतांची लक्षणे अनघा लक्ष्मी तसाची विष्णुरूप श्री दत्त अनघाष्टमी हे व्रत दत्त भक्त अत्यंत आदरणीय या व्रतात प्राप्ती सर्व सुखाची जे अनगे समवेत श्री दत्त श्री पादवल्लभ मूर्ती सर्व भूत अत्यंत निकट स्मृतुगामी भक्तांशी आश्रित भक्तांच्या दुःखांना दूर करून त्यांना सुख प्राप्ती घडवितो त्यांना फल दश महाविद्याची भेटती देवता तपे संतुषून सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होती फल देती होता प्रसन्न देवांचेही गुरु दत्त जाण तत्काल फल देती सर्व भक्तांना अवतार विशिष्ट कालापुरात अस्ति कधी कार्यपुरात परी कालातीत उद्धरते श्री दत्त अखंड अवतारात संतोषती ती स्मरणे भक्ती प्रेमाच्या भजने स्मृतगामी भक्ता कारणे सुलभ सर्वदा शंकर भटा या पवित्र ग्रंथाचे अध्ययन करतील योगी भक्तीचे थवे ज्ञानार्थ सुखार्थाचे साचे आदरतील तर यास सामान्य भक्तांची अपर सुख वैभव समृद्धी अपार लाभेल याने निर्धार श्री दत्त कृपा सर्वदा अक्षर सत्य या ग्रंथाचे अक्षर अक्षर मंत्र साचे शक्ती संपन्न तयाचे असणे महामला मंत्रापरी अक्षर शब्द चरणात ओवी अध्यायात सर्वात भरला श्रीपाद कृपावंत यशवंत तेने भाविको अध्याय हा पडता श्रवण करता शेअर करता लाभे अष्ट ऐश्वर्य महालक्ष्मीचे सर्व इच्छा फल कामना पूर्ण होती तत्वता भावे श्रीपाद प्रभू भजता सर्व देवता संतुष्ट होती
इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट संमत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरु मावली चरणपस्त नमस्तु अध्याय 48 संपूर्ण। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमाने आपण 46, 47 आणि 48 3 अध्याय ऐकले आहेत। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे तिघी अध्याय आवडले असतील। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। श्रीपाद श्री वल्लभ कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जय श्री महाकाल।